जय काळसिद्ध. आपला दासबोध ग्रंथ आपला प्रमाण ग्रंथ आहे. त्या दासबोधाच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. तर दासबोधामध्ये समर्थांना एका ठिकाणी विचारलं गेलेलं आहे की आम्हाला मुक्ती कधी प्राप्त होईल. समर्थ काय म्हणतायत? विश्वासिता निरूपणी मुक्ती लाभे तात्क्षणी. जर ह्या निरूपणावर जर विश्वास ठेवला तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त आहात हे लक्षात घ्या. आता हे निरूपण कोणाचं? सद्गुरू भगवंताचं निरूपण, दासबोधांनी सांगितलेलं निरूपण, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं निरूपण. कळलं की नाही? आणि आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्या निरूपणावर जर आपण विश्वास ठेवला तर त्याच क्षणी आपण मुक्त आहोत हे आपल्याला ज्ञान होतं. बरं, हा विश्वास कसा असावा? अनेक गोष्टीत आपण अनेक उदाहरणाने आपण पाहिलेलं आहे. साधं व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. आता सध्या बऱ्याच जणांची लग्न होत आहेत. आता लग्नाचा मौसम असतो. कळलं की नाही? आता मध्ये अंतरपाठ धरला जातो. पती आणि नवरा आणि बायको म्हणण्यापेक्षा तरुण आणि तरुणी दोघं एकमेकाच्या समोर उभे राहतात आणि मग आपले दादा येतात. कळलं की नाही? आणि ते मंगलाष्टकं म्हणतायत आणि ते म्हणतात की सावधान शुभलग्न सावधान. आता शुभलग्न सावधान म्हटलं, कळलं की नाही? झालं, अंतरपाठ दूर केला, एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घातले, झाला. नवऱ्याने नवरीच्या गळ्यात हात घातला, नवरीने नवऱ्याच्या गळ्यात हात घातला, झालं. आणि त्यानं विचारानंतर लगेच हा कोण तुझा? हा माझा नवरा. ही कोण तुझी? ही माझी बायको. कसा पटकन विश्वास बसतो बघा. आणि त्यांना मग कधीही विचारा, लगेच सांगते नाही हा माझा नवरा आणि ही माझी बायको. मला सांगा, हा विश्वास कसा पटकन बसतो ना पटकन विश्वास. मग त्याचप्रमाणे शास्त्रांनी सांगितलेलं आहे, ऐक शिष्य येथींचे वर्म स्वये तुचे ऐसी ब्रह्म. ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, देव म्हटलं जातं, आत्मा म्हटलं जातं, ते तूच आहेस. ह्याच्यावर का विश्वास आपला बसत नाही? कारण आपल्या मनामध्ये जी अपराध वासना असते, आपण 3 वासना पाहिल्यात, ती अपराध वासना असते. त्या अपराध वासनेमुळे आपला विश्वास बसत नाही. कळलं की नाही? आपल्या मनात अनेक चुकीचे संस्कार असतात, चुकीचे विचार असतात. त्यांना आपण एकत्र केलेले आणि त्यामुळे आपला पटकन विश्वास बसत नाही. कळलं की नाही? महाविश्वास बसायलाच पाहिजे. महाविश्वास आपला कधी बसेल? ह्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू भगवंताला शरण जायलाच पाहिजे. तारी मारी तुझेच चरण, बस मला दुसरं काहीही माहिती नाही. माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलंय त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जसं महाराज जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले आणि तारी मारी तुझेच चरण या भावाने मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि मी राजा झालो. म्हणजे महाराजांनी स्वतःचा कुठलाही भाव ठेवला नाही. टोटल पूर्ण शरणांगती. आणि अशी जेव्हा आपण शरणांगती पत्करतो ना तेव्हा आपल्याला ते ज्ञान होतच आणि होणारच हे लक्षात ठेवा. अनेक उदाहरणं आहेत. कळलं ना? आणि विश्वासाच्या संदर्भात विश्वास कसा असावा? जसं समर्थाने म्हटलं, कल्याणाने मारली उडी आणि छाटी पकडली. कळलं की नाही? नंतर सांगितलं उलट्या बाजूने फांदी तोडायला सांगितली. त्यांनी विचार केला का? सद्गुरूंनी सांगितलं, सद्गुरूची आज्ञा ना. त्यांनी उलट्या बाजूने फांदी तोडली आणि त्याला जलस्तंभिनी विद्या अवगत झाली. म्हणजे इथून आपण काय पाहतो? आपला विश्वास कोणावर असला पाहिजे. आणि विश्वास आणि बघा, श्रद्धा आणि आपण म्हणतो की नाही, श्रद्धा आणि विश्वास. कळलं ना? मग आता म्हणजे श्रद्धा कशाला म्हटलं जातं? आपले जे श्रद्धेय आहे, श्रद्धेय कोण? सद्गुरू आपले श्रद्धेय आहेत आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं काय? शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्य बुद्ध्यावधारणा सा श्रद्धा कथिता सद्भी या वस्तू उपलब्धते. म्हणजे श्रद्धा असायला पाहिजे आणि श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याची श्रद्धा असते त्याला ज्ञान प्राप्त होतं. कळलं की नाही? म्हणून श्रद्धा, अत्यंत तीव्र अशी श्रद्धा असली पाहिजे. सद्गुरूंनी जे काय सांगितलं ते आणि वेदांनी जे काय सांगितलं ह्याच्यावर विश्वास. लक्षात घ्या, आपण आई बाबा इतरांवर आपण त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. श्रद्धा नसते. आपल्या मित्रावर आपण विश्वास ठेवतो पण मित्रावर श्रद्धा नसते. लक्षात घ्या, श्रद्धा आणि विश्वासातला फरक घ्या.
आपण मित्र म्हणून विश्वास ठेवतो, आईबाबांवर पण आपण विश्वास ठेवतो, पण आपली श्रद्धा कोणावर असते? सद्गुरू भगवंतावर श्रद्धा असते. कळलं की नाही? आत्मज्ञानी महापुरुषावर श्रद्धा असते. आपले कुलस्वामी कुलदैवत असते त्यांच्यावर आपली श्रद्धा असते. आणि ह्या श्रद्धेच्याच माध्यमातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. मी आत्मा आहे हा आपला निश्चय पक्का होतो. जय काळ सिद्ध, जय